स्वप्नात रंग भरताना भाग 16. लेखिका पिहू शिर्के. शब्द सखी. ते काही नाही. तू मला का सांगितलं नाही? ती भिकारी इथे जॉब करत आहेस ते. महिना होऊन गेलाय तिला इथे जॉईन होऊन. तरी तू मला सांगितलं का नाहीस? आत्ताच फिरून पण आलाय ना तुम्ही. तू खरं खरं सांग शुभम, आवडायला लागली का ती तुला? दिव्या शुभमसोबत खूपच रागात बोलत होती. हे बघ, असं काही नाही. तू काही पण विचार करू नको. बाबांमुळे मला काही बोलता येत नाही. शुभम म्हणाला. ठीक आहे, तुझं पण ऑफिस आहे ना? मग तू मला पण जॉईन करून घे. ती जर इथं येत आहे तर मी पण येणार. तुला जे सांगायला लागल तुझ्या बाबांना ते तू सांग. पण मी उद्यापासूनच इथे येणार आहे. दिव्या शुभमला रागातच म्हणाली आणि केबिन बाहेर निघून गेली. आता पुढे दिव्या निघून गेल्यावर शुभम खूप वेळ विचार करत बसला. बाबांना कसं समजवावं याचं त्याला थोडं टेन्शन आलं होतं. पण लगेच त्याच्या मनात विचार आला, बाबा दरवेळेस त्याच्या मनाचं करतात. माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय तर त्यांनी घेऊन माझी इच्छा नसतानाही रुहीसोबत माझं लग्न केलं. वरून तिला या ऑफिसमध्ये सुद्धा आणलं. मी पण दिव्याला उद्यापासून ऑफिस जॉईन करायला लावणार. बाबा काही बोलले तर मी बघून घेईल. मी आज रात्रीच घरी गेल्यावर बाबासोबत बोलणार आहे. जे होईल ते बघून घेईल मी. मनातच ठरवून शुभम आपलं काम करत बसला. पण या सगळ्यांपासून लांब असणारी रुही मात्र मन लावून आपलं काम करत होती. उद्यापासून तिच्या आयुष्यात काय होणार याची तिला काहीच खबर नव्हती. संध्याकाळी सगळे घरी आले. रुहीने घरी येऊन मावशींना स्वयंपाकामध्ये थोडीशी मदत केली. नंतर सगळे जेवण करण्यासाठी टेबलवर जमले. तेव्हा शुभम बाबांना म्हणाला, बाबा, मला तुमच्यासोबत थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. जेवण झाल्यानंतर आपण स्टडी रूममध्ये जाऊन बोलू. शुभम बाबांना म्हणाला. ठीक आहे, बाबा म्हणाले. रुही आणि शुभ्रा मात्र मस्ती करत जेवण करत होत्या. त्यांचं शुभमकडे थोडंही लक्ष नव्हतं. बाबा आणि शुभम जेवण करून स्टडी रूममध्ये निघून गेले. बोल शुभम, काय बोलायचं होतं तुला माझ्यासोबत? बाबा, आतापर्यंत तुम्ही माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय घेतले. मी काही बोललो नाही. पण आता नाही. आता मी पण एक निर्णय घेतला आहे. शुभम बाबांकडे बघत म्हणाला. बोल लवकर. बाबा त्याच्याकडे न बघताच बोलले. मी उद्यापासून दिव्याला ऑफिसमध्ये जॉईन करायला सांगितलं आहे. उद्यापासून ती पण आपल्या कंपनीमध्ये जॉबला येणार आहे. शुभम बाबांना म्हणाला. ठीक आहे, पण तिच्यामुळे रुहीला काही त्रास नाही झाला पाहिजे. तुझं झालं असेल तर तू आता जाऊ शकतोस. बाबा त्याच्याकडे न बघताच म्हणाले. हो बोलून शुभम तिथून निघून गेला. शुभम गेल्यानंतर मात्र बाबांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. याच तर दिवसाची वाट बघत होतो मी शुभम. तू कधी दिव्याला ऑफिसमध्ये जॉईन करायला लावतो. ती समोर असल्यावरच तर तिचं रूप समोर येईल. बाबा हसतच स्वतःशीच बोलून रूम बाहेर निघून गेले. शुभमनी रूममध्ये येऊन दिव्याला कॉल करून सगळं सांगितलं. नंतर शुभम विचार करत बसला होता. बाबा कसे काय इतक्या लवकर तयार झाले दिव्याला ऑफिसमध्ये येऊन द्यायला? तो विचारातच होता की तिथे रुही आली. काय झालं? कसला विचार करताय तुम्ही? रुही शुभमजवळ येऊन काळजीने म्हणाली. काही नाही. तू कधी आलीस? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. शुभम झाले 5 मिनिट.
कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? सांगू वाटलं तर सांगू शकता. रुही काळजीने म्हणाली. काही नाही झालं. जा तू जाऊन झोप. गुड नाईट बोलून शुभम रूममध्ये आला. काय यार कसली आहे ही? मला नाही आवडत बोलायला, तरी येऊन बोलत बसते. मी टाळतोय इतके पण कळत नाही का तिला? एकावर एक प्रश्न विचारतच बसली आहे. मूर्ख. नीट बोलायचं नाटक काय करायला लागलो? ही तर डोक्यावरच बसली माझ्या. हिचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं आहे म्हणून, नाहीतर कधीच सहन केली नसती हिला. स्वतःशीच बोलत बोलतच शुभम झोपून गेला. रुही तिथेच गॅलरीमधून शुभमकडे बघत होती. एक मन बोलत होतं, नको विश्वास ठेवू त्याच्यावर, तो फसवतोय ग तुला. पण दुसरं मन बोलत होतं, आता राहिलंच काय आहे? आई बाबाच होते, ते तर गेले. आता काहीच गमवायची भीती वाटत नाही. आणि किती पण या मनाला सांगितलं तरी गुंतला आहे यांच्यात. मला माहिती यांच्या मनात माझ्यासाठी जागा नाही, पण तरी गुंतले मी यांच्यामध्ये. स्वतःशीच बोलत रुही तिथे सोफ्यावर झोपून गेली. रात्री कधीतरी शुभमला जाग आली. त्याचं लक्ष सोफ्यावर गेलं तर रुही तिथे नव्हती. म्हणून तो गॅलरीमध्ये आला तर रुही थंडीमुळे पायपोटात घेऊन झोपली होती. इतकी थंडी वाजतीये तरी बाहेरच झोपायला आवडतं, बोलतच शुभम रूममध्ये जाऊन ब्लँकेट घेऊन आला आणि रुहीच्या अंगावर ब्लँकेट टाकलं. झोपेत किती शांत दिसते ही. हिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत पण नाही ही कोणाला फसवल असं वाटतंय. बघतच राहावं. किती शांत वाटत आहे ही. अचानक शुभम भानावर आला. त्यालाही कळलं नाही किती वेळ तो शांत झोपलेल्या रुहीकडे बघत होता ते. शुभम रूममध्ये आला आणि त्याच्या बेडवर जाऊन झोपला. पण आता त्याला किती वेळ झोपच येत नव्हती. त्याच्या डोळ्यांसमोर सारखाच रुहीचा शांत झोपलेला चेहरा येत होता. नंतर कधीतरी तिच्या विचारातच शुभमला झोप लागून गेली. नेहमीप्रमाणे सकाळी रुहीला लवकर जाग आली. तिने बघितलं तर तिच्या अंगावर ब्लँकेट होतं. हे ब्लँकेट मी तर नव्हतं घेतलं. म्हणजे यांनीच माझ्या अंगावर रात्री ब्लँकेट टाकलं. विचार करूनच रुहीला खूप आनंद झाला. खुशीतच रुही तिचं आवरायला गेली. खाली येऊन देवपूजा करून रुही किचनमध्ये जाऊन मावशींना मदत करायला लागली. थोड्याच वेळात सगळे नाश्ता करायला आले. काय झालं वहिनी? आज तुम्ही खूपच खुश आहे. मला पण सांगा. रुहीला बघून शुभ्रा लगेच म्हणाली. काही नाही ग, असंच आज मस्त फ्रेश वाटत आहे. रुही कशी तरी बोलली. नंतर शांत बसून नाश्ता करून रुही रूममध्ये आवरायला निघून गेली. चल शुभ्रा, झालं माझं, निघूया आता, नाहीतर उशीर झाला तर ओरडतील आपल्याला. हो चला चला, शुभ्रा बॅग घेत म्हणाली. दोघी ऑफिसमध्ये आल्या तर साक्षी खालीच त्यांची वाट बघत थांबली होती. बोलत बोलत तिघी पण वर आल्या तर समोर बघून रुही आणि शुभ्रा दोघी पण शॉक झाल्या. साक्षीने अजून दिव्याला बघितलं नव्हतं, त्यामुळे ती या दोघींची तोंड बघून कन्फ्यूज झाली होती. हे हाय रुही, ओळखलं का मला? मी दिव्या. दिव्या मुद्दाम रुहीजवळ येऊन म्हणाली. हाय दिव्या, मी ओळखलं तुला. रुही तिला हलकीशी स्माईल देत बोलली. शुभ्रा आणि आता साक्षी पण तिला रागात बघत होत्या. हाय शुभ्रा, कशी आहेस? दिव्या शुभ्राकडे बघत म्हणाली. आतापर्यंत तर मस्तच होते, पण आता मस्त नाही आहे मी. शुभ्रा थोडं रागातच दिव्याला म्हणाली. हो का, सॉरी, पण आता तुला सवय करूनच घ्यावी लागल. मी इथं जॉईन झाले आहे आजपासून, दिव्या म्हणाली. तशा तिघी पण तिला शॉक होऊन बघू लागल्या. हो का, काँग्रेस. मी आशा करते की तू इथे कामच करशील. बोलून शुभ्रा रुहीला घेऊन तिथून निघून गेली. काम? ते तर मी करणारच,
पण तुझ्या या लाडक्या बहिणीला इथून बाहेर काढायचं. पण फक्त इथूनच नाही तर तुमच्या घरातून आणि शुभमच्या आयुष्यातून जे जे माझं होतं ते सगळं हिने घेतलं आहे ना. लवकरच मी सगळं परत मिळवणार. लवकरच रुही शुभमच्या आयुष्यातून गेलेली असेल बघ कायमची. बोलतच दिव्या शुभमच्या केबिनमध्ये जाऊन बसली. थोड्या वेळाने शुभम ऑफिसमध्ये आला तर त्याला त्याच्या केबिनमध्ये दिव्या बसलेली दिसली. तू इथं काय करतीयस? मी तुला सांगितलं होतं ना अभिला जाऊन भेट, तो तुला तुझं काम समजून सांगेल. शुभम दिव्याला म्हणाला. तुला माहीत आहे ना अभि माझ्यासोबत नीट बोलत नाही. तूच मला सांग काम, मी दुसरं कोणाकडे जाणार नाही. दिव्या शुभमला म्हणाली. मला आता मीटिंग आहे. मी अभिसोबत बाहेर जाणार आहे. तू शुभ्राजवळ जा, ती तुला समजावून सांगेल. आणि प्लीज नंतर मी नसेल तर केबिनमध्ये येऊ नकोस. मला आवडत नाही कोणी मी नसताना माझ्या केबिनमध्ये आलेलं. तू आता शुभ्राजवळ जा, मी तिला सांगतो. बोलत शुभमने शुभ्राला कॉल करून सांगितलं आणि मीटिंगसाठी निघून गेला. दिव्या शुभ्राजवळ आली. शुभ्राची तर खूपच चिडचिड होत होती. तिला शुभमचा खूप राग येत होता. एकतर दिव्याला ऑफिसमध्ये घेतलं आणि त्यात तिला काम समजावून सांगायला सांगितलं. शेवटी रुहीच दिव्याला काम समजावून सांगायला गेली. दिव्याला तर खूपच बोर होत होतं. तिचं कशातच लक्ष नव्हतं. तिच्या डोक्यात रुहीला बाहेर कसं काढायचं हेच विचार सुरू होते फक्त. दुपारी शुभम ऑफिसमध्ये आला तसं दिव्या रडकं तोंड घेऊन त्याच्या मागे केबिनमध्ये गेली आणि रडायचं नाटक करायला लागली. काय झालं दिव्या, तू का रडत आहेस? शुभम काळजीत दिव्याजवळ जाऊन तिला विचारायला लागल्या. ती भिकारी स्वतःला खूप शहाणी समजती का? मला आता मालकीनच समजायला लागली आहे ती स्वतःला. तू शुभ्राला सांगितलं होतं ना, पण ही स्वतःला काय समजती? शुभ्राला न येऊ देता स्वतः आली माझ्याकडे आणि मालकीण असल्यासारखी मला काम सांगायला लागली. तू नव्हता तर मला हिने तिची नोकरच करून टाकली होती. दिव्या मुद्दाम रडत रडत बोलायचे नाटक करत होती. हिची इतकी हिंमत, थांब तू आता बघ मी काय करतो. बोलत शुभमने रुहीला केबिनमध्ये बोलावून घेतलं. क्रमशः आता रुहीला केबिनमध्ये बोलावून शुभम काय करेल? आज दिव्याचा पहिलाच दिवस आहे ऑफिसचा, तरी तिने रुहीला त्रास द्यायला सुरू केलं आहे. अजून रुहीला काय काय त्रास होईल बघूया पुढच्या भागामध्ये. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.